पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्धधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। श्रीपरमात्मने नमः। अथ षोडशोऽध्यायः। आपण आसुरी संपत्ती बघत आहोत. आता ह्या 3 श्लोकांमध्ये म्हणजे 13, 14 आणि 15 या श्लोकांमध्ये आसुरी स्वभावाच्या मनुष्याचं वर्णन केलेलं आहे. आणि या श्लोकामध्ये या स्वभावाच्या म्हणजे आसुरी स्वभावाच्या मनुष्याचं मनोरथ कसं असतं, तो काय काय विचार करतो, या पद्धतीने या श्लोकात त्याचं वर्णन केलेलं आहे. भगवंत असं म्हणतात, इदमद्य मया लब्ध मिमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तिदमपि मे भविष्यति पुनर्धनम्. मया अद्य इदम, मी आज हे लब्धम मिळवलंच आहे, म्हणजे मी आज हे मिळवलंच आहे. आणि इमम मनोरथम, आणि मनोरथ काय आहे की उद्या मला हे मिळणारच आहे, उद्याही मला हे मिळणार आहे. माझ्याजवळ हे धन आहे आणि पुन्हा आणखीनसुद्धा दुसरं काही काही मला मिळणार आहे, असंच माझं होईल. अशा पद्धतीने त्याचं भविष्यसुद्धा तेच सांगत असतं तो स्वतः. त्यामुळे मी आज हे मिळवलेलं आहे असं मनोरथ, म्हणजे उद्या मला हे मिळणार आहे, उद्या ते पूर्ण करणार आहे, माझ्याजवळ एवढं धन आहे, त्यामध्ये आणखीन वाढ होऊन दुसरं धन मिळणार आहे, अशी त्याची मनोरथ असतात. हे आसुरी संपत्तीच्या लोकांचेच हे विचार असतात. रावणाने सुद्धा कुबेराला हाकलवून देऊन तो लंकाधिपती झालेला होता. असे रावण आजही आपल्याला दिसतात. म्हणजे आजही अशी आसुरी संपत्तीची माणसं आहेत जी पुन्हा पुन्हा उद्या मला असं होईल, उद्या मला ते मिळेल, अशी जी भविष्यवाणी वर्तवत असतात ना, ते म्हणतात आज माझ्याकडे भरपूर पैसा आहे, पण उद्या हे काका मामा हे गेले की त्यांची इस्टेटसुद्धा माझ्याच नावावर होणार आहे, त्यामुळे ते माझ्याच नावावर करणार आहेत. हे लक्षात घेऊन तेवढे पुरतं ते संबंध त्यांच्याशी ठेवतात की जेणेकरून ही सर्व संपत्ती आपल्याला मिळणार आहे असं भाकीतही ते करतात. आणि त्याप्रमाणे ते गेल्यावर ही इस्टेट माझी आहे याच आनंदामध्ये ते असतात. असे हे आसुरी संपत्तीचे लोक असतात. आज मी हे मिळवलंय, उद्या मी ते मिळवीन, माझं मनोरथ पूर्ण करीन, माझ्याकडे एवढं धन आहे, त्यात कशी भर पडेल तेच मी आधी बघीन आणि मी आणखीन कसं मिळवू शकेन, हेच विचार त्यांच्या डोक्यामध्ये सातत्याने घोळत असतात. अशी ही लोक त्या विचारांमध्ये बद्ध झालेली असतात. त्यामुळे तुझं ते माझं आणि माझं तेही माझंच, अशी त्यांची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. अशी ही आसुरी संपत्तीची माणसं असतात. जसं जसा माणसाचा लोभ वाढत जातो तसं तसं त्यांचं मनोरथही वाढत जातं. पैसा भरपूर येतो, आपोआप उपभोगाची साधनं भरपूर मिळवावीशी वाटतात आणि अधिक पैसा अधिक भोग, अधिक पैसा अधिक भोग, ते भोग पूर्ण करण्यासाठी पुन्हा अधिक पैसा, असं हे चक्र
न संपणारं असतं. आणि असं करत असताना त्यांच्या हेही लक्षात येत नाही की एवढं सगळं युक्ती म्हणजे ती युक्ती कसली, कुबुद्धियुक्त युक्ती, अन्याय असं करून आपण हे सगळं मिळवलेलं आहे. सगळ्यांवरती अन्याय करून, युक्ती करून, वेगवेगळ्या क्लृप्त्या करून आपण हे सगळं मिळवलेलं आहे. पण हे सर्व म्हातारपणी माझ्या मृत्यूच्या काळी माझ्याबरोबर काहीही येणार नाही हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ते आपल्याबरोबर येणार आहे का? तर मुळीच नाही. या संपत्तीचा मालक कोणतरी वेगळाच असणार आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आणि कुपुत्र असेल म्हणजे मुलं जर असतील आणि ती कुपुत्र असतील तर हे सगळं ते उधळून टाकण्याची शक्यता आहे. अशा गोष्टी त्यांच्या लक्षातच येत नाहीत. मग इतरांना एवढं अन्यायाने वागवून, त्यांच्यावर क्रूर कर्म करून, दुष्ट बुद्धीने असं हे सर्व धन मिळवण्यात काही अर्थ आहे का हे त्यांच्या लक्षात येत नाही. एक धनाढ्य होता, खूप धनाढ्य, म्हणजे त्याच्याकडे भरपूर पैसा होता. आयुष्यभर सगळ्यांवर त्यांनी अरेरावीच केलेली होती आणि अशाच पद्धतीने कुबुद्धीने धन मिळवलेलं होतं. पण धनाढ्य होता, भरपूर संपत्ती आणि भरपूर उपभोगाची साधनं त्याच्याकडे होती. पण शेवटी मात्र म्हणजे म्हातारपणी इतका गलित गात्र झाला, खूप गलित गात्र की त्याला काहीच करता येईना आणि जी उपभोगाची साधनं होती त्याचा उपभोगसुद्धा घेता येईना अशी त्याची अवस्था झाली. अंथरुणाला खिळून तो राहिला होता. त्यालाही मुलं होती. अर्थात मुलंसुद्धा त्यांनीसुद्धा आपल्या वडिलांचाच आदर्श ठेवला होता. कारण जन्मभर तेच संस्कार होते की अशा पद्धतीने पैसा मिळवायचा असतो, हेच संस्कार होते. त्यामुळे ती मुलंसुद्धा अशीच होती. त्यांनी पण असं म्हटलं की आता हे वडिलांचं सगळं करण्यात कुठे वेळ घालवायचा, त्यापेक्षा नोकर चाकर ठेवू, पैशाने सगळं उपलब्ध होतं. 4-5 नोकर तिथे ठेवले की यांची सगळी काळजी घ्यायची, वेळेवर यांना औषध द्यायचं, वेळेवर यांना काय अंग पुसून घ्यायचं, सगळं करायचं. असं तसं सगळं त्यांना लिहून दिलं. त्या टायमावर त्यांनी करायचं, त्याच्यासाठी त्यांना एवढे पैसे दिले जातील, सगळं ठरवून टाकलं. नीट कर बरं कराय असं करून उर्मटपणा तिथेही दाखवलं. मी कुठेतरी हे कसं भोगावं लागतं ते बघा. आता अशी वेळ येते की बेडसोर्स होऊ नयेत म्हणून 15-15 मिनिटांनी त्यांना इकडून तिकडे हलवावं लागतं. आणि ते हलवण्यासाठी सुद्धा एकाला ठेवलं की घड्याळ लावून त्यांना 15 मिनिटांनी एकदा ह्या कुशीवर, एकदा त्या कुशीवर, एकदा उतारणं असं करायचं. हे सगळे जे 4-5 नोकर होते ते तेवढं करायचे, द्यायचे आणि आपले बाहेर येऊन बसायचे. तिथे बसायचे सुद्धा नाहीत, त्या खोलीच्या बाहेर येऊन बसायचे. खोली अगदी छान सुंदर नटवलेली होती, पण तिथे ह्या माणसाबरोबर बसावं अशी सुद्धा त्यांना इच्छा नसायची. त्यामुळे ते बाहेरच येऊन बसायचे. वेळ झाली की फक्त आत जाऊन ते काम करायचं आणि मोकळं व्हायचं. अशा जेव्हा गप्पा मारत ते लोक बसलेले असतात त्यावेळेला एक जण म्हणतो, अरे बापरे, आता आपल्या चहाची वेळ झाली आहे नाही का, एकदा ते मढं हलवून येतो ह्या बाजूचं त्या कुशीवर. म्हणजे इतकी त्यांची वृत्तीसुद्धा तशी तयार होते. माणूस जेव्हा चांगला वागणारा असतो तेव्हा त्याच्या सहवासात येणाऱ्या लोकांना सुद्धा चांगलं वाटतं. तसंच असा मनुष्य जर गलित गात्र झाला तर त्याची सेवा करताना सुद्धा या माणसाने माझ्यासाठी प्रेमाने इतकं केलेलं आहे, त्याची सेवा करणं हे माझं भाग्य आहे असं समजून सेवा करणारी लोक असतात. पण इथे हे आसुरी संपत्तीची जी लोक आहेत, ज्यांनी कायम सर्वांवर अरेरावी केलेली आहे, त्यांची अवस्था कशी होऊ शकते ह्या सांगण्यासाठी केवळ हे उदाहरण आहे. म्हणून ह्या संपत्तीचा मालक नंतर कोणीतरी असणार आहे आणि त्यातनं जर तो एखादा कुपुत्र निघाला, वाईट वळणाचा निघाला, व्यसनी निघाला, तर तो हे सगळं उधळून टाकणार आहे. मग आपण ही हाव करणं योग्य आहे का हे त्यांना समजत नाही. गरजेपुरतं मिळण्याची खरं तर भगवंतानी सगळ्यांची सोय केलेली आहे,
पण हाव असेल तर कुठलीही गोष्ट पुरेशी कधीच होणार नाही. आणि आसुरी माणसांची तृप्ती कधीच होत नाही. या विषय उपभोगांच्या गोष्टींमुळे माणसाला समाधान मिळत नाही, हे भगवंत आपल्याला सांगतायत. आणि हे समाधान आसुरी संपत्तीच्या माणसांना तर कधीच मिळत नाही. पण हे सगळं लक्षात ठेवून आपणही हा विचार करायचा आहे की ही आसुरी संपत्ती आपल्याला उपयोगाची नाही. विषय उपभोग जे आहेत ते पैशाने जरी प्राप्त झाले तरी ते क्षणिक असमाधान देणारे असतात, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. इतकंच भगवंतांना आपल्याला कदाचित सांगायचं असावं. असो, पुढच्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, असौ माया हतः शत्रुर्निशेचापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. असौ शत्रू मया हतः, हा शत्रू माझ्याकडनं मारला गेला. अपरानपि, दुसऱ्या शत्रूलाही मी मारीन. अहम ईश्वरः च भोगी, मी ईश्वर आहे, मी हे ऐश्वर्य भोगणारा आहे. सिद्धा अहम बलवान सुखी, मी सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहे, युक्त आहे, ऐश्वर्य संपन्न आहे आणि मी बलवान आणि सुखी आहे, असा ह्याचा अर्थ होतो. एखादी व्यक्ती जर माझ्या विरोधात वागत असेल, म्हणजे आसुरी संपत्ती ज्याच्याकडे आहे तो असा विचार करतो की एखादी व्यक्ती जर माझ्या विरोधात वागत असेल, माझ्याशी वैर करत असेल, तर मी त्याला मारून टाकीन. असा हा माझा शत्रू मारलाच गेला पाहिजे आणि मी त्याला मारून टाकीन. आता दुसरा कोणी जर वैराने वागू लागला तर त्याला सुद्धा मी मारून टाकीन, त्या दुसऱ्या शत्रूलाही. म्हणजे जितके प्रतिस्पर्धी असतील त्यांना मी पूर्णपणे नष्ट करीन. म्हणजे माझे कोणी शत्रूच उरता कामा नयेत, म्हणून मी त्यांना सगळ्यांना मारून टाकीन. मग मी ह्याचा काटा काढला, त्याचा काटा काढला, मी ह्याला सुपारी दिली, त्याला सुपारी दिली, असंच त्याचं सगळं वर्तन असतं. कारण धन, बुद्धी, बळ या सगळ्यांनी मी सामर्थ्यवान आहे. नाही, मी ईश्वरच आहे, सर्व गुणांनी युक्त. त्याला त्याचे हे सद्गुणच वाटत असतात. त्यामुळे मी सर्व गुणांनी ईश्वर असा, मीच ईश्वर आहे. हो, दुसरा कोण ईश्वर असायचं काही कारणच नाही. आणि म्हणून हे ऐश्वर्य भोगण्याचं सुद्धा मलाच सामर्थ्य आहे आणि मीच ते ऐश्वर्य भोगणार, असं ह्या आसुरी संपत्तीच्या मनुष्याच्या मनात कायम असतं. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे. सिद्धी म्हणजे अष्टसिद्धी नव्हे, माझ्याकडे सर्व सिद्धी प्राप्त आहेत. म्हणजे काय, हे हवं आहे का हे आहे, ते हवं आहे का ते आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहे. त्यामुळे मी युक्त आहे आणि बलवान आहे आणि मी सुखी आहे आणि मी पैशाच्या जोरावर काहीही मिळवू शकतो, एवढा मी सिद्ध आहे. आता माझ्याबरोबर राहील त्याचं ठीक आहे, पण मला जो विरोध करेल त्याला येन केन प्रकारेण मी हरवून टाकेन. कारण माझ्या साम्राज्यामध्ये मला कोणीही हरवू शकणार नाही. मी सगळ्यांना हरवेन आणि नाही हरवता आलं तर मी त्याला विरोध करणाऱ्याला ठार मारून टाकेन. कारण मी ठरवीन ते धोरण आणि मी बांधीन ते तोरण, हीच त्यांची वृत्ती असते. आता असे जे आहेत की मी मला पाहिजे ते मिळवणार आहे, ही त्याची मस्ती इतकी वाढत जाते की तो लोकांना किडामुंगीसारखं मारून टाकू शकतो. बलवान असल्यामुळे माझ्याशी कोणी टक्कर घेऊ शकत नाही हे त्याला मान्य असतं आणि तेच तो वारंवार त्याच्या मनाला पटवत असतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या, मला कोण विरोध करते आणि माझ्या विरोधात कोण आहे, त्याला काटा कसा काढू, ह्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये असल्यामुळे मनातून मात्र तो सुखी आणि समाधानी नसतो. पण दाखवताना मात्र तो तसं दाखवत असतो. आणि आपल्यापेक्षा कोणी वरचढ झाला की त्याच्या मनामध्ये जळजळ निर्माण होते. असे हे सगळे
आसुरी संपत्तीचे लोक आहेत. या विरुद्ध दैवी संपत्तीचे जे लोक आहेत ते करता करविता ईश्वर आहे. तो मला जरुरीपुरतं सगळं देणारा आहे. मला जास्त घेऊन काय करायचं आहे? कारण माझ्यानंतर ते माझ्याजवळ राहणारच नाही आहे. कारण हे सर्व बाह्य गोष्टी आहेत, ह्या कायम टिकणाऱ्या नाही आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करणारे दैवी संपत्तीचे लोक असतात. पण ही सगळी आसुरी संपत्ती भगवंत अर्जुनाला सांगतायत. खरं तर अर्जुन ऋजू स्वभावाचा होता, दैवी संपत्तीने युक्त आहे असं भगवंतानीच त्याला म्हटलेलं होतं. मग तरीही तो अर्जुनाला ह्या सगळ्या आसुरी संपत्ती सांगतो, कारण अर्जुनासमोर युद्धाला उभे असलेले कौरव योद्धे, त्यातले काही कौरव योद्धे असेच होते. त्यांच्याशी युद्ध करण्याची इच्छा अर्जुनाला व्हावी, असे दुर्गुण असलेले लोक जे आहेत त्यांचा नाश व्हायला पाहिजे, तेव्हा सद्धर्म टिकून राहतो, हे अर्जुनाला पटवून देण्यासाठी हे सर्व भगवंत सांगतायत. आणि म्हणून भगवंत आसुरी संपत्तीचं म्हणजे दुर्गुणांचं पुन्हा पुन्हा विस्ताराने बोलणं करतायत किंवा ती माहिती सांगतायत. आता हे आपण जर बघितलं तर दैवी संपत्तीचे 26 गुण आणि आसुरी संपत्तीचे फक्त 6 गुण असतात, पण ते आपलं सर्व आयुष्य रसातळाला नेतात आणि आपल्यातल्या जर चुकून माकून असतील तर त्या 26 सद्गुणांचा नाश करतात. आता हे आसुरी संपत्तीने माजलेले लोक किती आढ्यतेखोर आहेत याबद्दल भगवंत सांगतायत. कारण हे आढ्यतेखोर असतात. ते कसे असतात त्याबद्दल भगवंत सांगतायत. आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. आढ्य म्हणजे सगळ्यात मोठा धनिक, समृद्ध आणि अहंकारयुक्त असा. अभिजानवान अस्मी, थोर कुळात जन्म पावलेला त्याला असं वाटतं. सदृशः असं मया सदृशः माझ्यासारखा अन्य को अस्ति, दुसरा कोण असणार. मी यज्ञ करीन, दान करीन, आनंद करीन, मजेत राहीन, अशा प्रकारे अज्ञानाने हे लोक मोहित झालेले असतात असं भगवंत आपल्याला सांगतात. आता मी खूप मोठा धनाढ्य आहे, मी सर्व समृद्ध आहे, मी थोर कुळामध्ये जन्म पावलेलो आहे, माझ्यासारखा अन्य कोणीच नाही असं म्हणताना ज्ञानेश्वर माऊलींनी असं वर्णन केलेलं आहे. कुबेरू आथिला होये, परितो नेणता माझी सोये, संपत्ती मजसम नव्हे श्रीनाथही. म्हणजे कुबेराचं भांडारसुद्धा मोठं आहे म्हणतात, पण तो सुद्धा माझी बरोबरी करणार नाही. अहो तो तर सोडाच, लक्ष्मीपती नारायणसुद्धा माझी बरोबरी करू शकणार नाही. एवढी पैशाची गुर्मी असणारे लोक म्हणजे आढ्य, धनाढ्य आढ्य लोक असं. पण असं हे सगळे म्हणताना त्यांच्या मनात आणखीन एक विचार असाही येतो की माझ्यासारखं तर दुसरं कोणी नाहीच आहे. आता अनायसे मी ही सगळी धनदौलत कमावली आहे, म्हणजे आता मी सदाचारी आहे असंही लोकांना वाटायला पाहिजे. नाहीतर मी आपला अन्यायाने ही सगळी दौलत कमावली आहे म्हणून माझ्याकडे कोणी फिरकणार नाही असं होऊन चालणार नाही. मी सदाचारी आहे, मी सज्जन आहे असं सुद्धा लोकांना वाटायलाच पाहिजे. कारण ह्या आढ्यतेबरोबर त्यांना दंभतासुद्धा त्यांच्यामध्ये आलेली असते. अहंकार तर असतोच असतो आणि ही दंभ वृत्ती जी आहे ती प्रवेश करते आणि म्हणून त्यांना वाटतं की लोकांना असं वाटलं पाहिजे की मी सदाचारी आहे, म्हणून मग मी काय करीन, मी यज्ञ करीन, मी दान देईन आणि सगळा आनंद भोग करीन. म्हणजे कसं, याच्यामध्ये सुद्धा मी यज्ञ करीन, तो मला लोकांनी सदाचारी म्हणावं म्हणून मी यज्ञ करीन. मी दान करीन
की जेणेकरून लोकांना मी माझ्या अधीन करून घेईन. अशा प्रकारे ही लोक असतात. येन केन प्रकारेण माझा नावलौकिक कसा वाढवता येईल हे मी पाहील असं म्हणणारे, हे अहंतेचे बोल बोलणारे अशी ही लोक असतात. अगदी बळजबरीने उत्सवासाठी देणगी मागणारे लोकसुद्धा ह्याच्यातच येतात. खरं तर यज्ञासाठी दान करताना इदम न मम या भावनेने करायचं असतं, किंवा यज्ञ करताना सुद्धा त्या परमेश्वराला आहुती देऊन त्याला तृप्त करण्यासाठी यज्ञ करायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा ह्याच्या ठिकाणी काहीही नामोनिशान नसतं. त्यामुळे आपला उदो करणारे जे लोक असतात त्यांनाच हा दान करतो. ते दान सत्पात्री आहे का नाही आहे, कोणाला करतोय, त्याला आवश्यकता आहे की नाही, असंही तो म्हणत नाही. तो आपला जो उदो करेल त्याला दान देतो. ज्यामुळे लोकांनी आपल्याला दानी, उत्सवप्रिय वगैरे असं म्हणावं. आता त्यांनी यज्ञ केला, कीर्तन सभा घेतल्या, देवळांचा उद्धार केला, पण सगळ्या ठिकाणी तो तिथे आपलं नाव चिकटवत असतो, आपला नावलौकिक वाढवत असतो. आणि नावं चिकटली की आपोआपच कर्माचा लेप लागतो, आणि कर्माचा लेप लावला की आपोआपच पुनर्जन्म प्राप्त होतो आणि तो जन्ममृत्यूच्या चक्रात गुरफटतो. आता हे लोक कायम आपला अनादर करतील, ते त्यांनी करू नये ही सततची टोचणी त्याच्या मनामध्ये असते. म्हणून तो सगळा हा दिखाऊपणा करत असतो. अशा तऱ्हेने हा आढ्यथेखोर असतो असं भगवंत सांगतात. म्हणजे त्याला मनापासून काहीही कुठलंही कर्म करायचं नसतं. हे देवदेवतांचं किंवा उद्धाराचं वेगवेगळ्या ठिकाणी पाणपोया बांधायच्या, आपण तिथे आपलं नाव बिव देऊन मग यांनी बांधले हो, यांनी केलं आहे हो, हे लोकांनी म्हणायला पाहिजे, हेच त्यांच्या अंतरंगात भिनलेलं असतं. कारण कायम प्रसिद्धीची हाव असणारे असे हे आढ्यतेखोर लोक असतात. आता अशा पापात्म्यांची गती केवळ भयंकर नरकच असतं, हे या श्लोकामधनं आता भगवंतानी आपल्याला सांगितलेलं आहे. कारण यांची गती अशीच असणार. अन्यायाने लुबाडून घेतलेलं सगळं जे धन आहे ते तुम्ही कसंही वापरलं तरी त्याचा वापर हा अयोग्य रीतीनेच केला जातो. कारण मिळालेलं धनच अयोग्य आहे, आणि ते वापर करताना सुद्धा नावलौकिकासाठी केलं जातं, दंभाचरणाने केलं जातं, तेव्हा तेही अयोग्यच आहे. त्यामुळे या लोकांना निश्चितपणे गती ही नरकाचीच मिळते. म्हणून इथे भगवंत म्हणतात, अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. आसुरी संपत्तीचे लोक अनेक प्रकारांनी भ्रमित चित्त झालेले असतात. कारण कायम भ्रमच असतो. संसारात गुंतलेले, विषयवासनेमध्ये गुंतलेले, बाह्य विषयांमध्ये आकर्षित झालेले, हे सगळे भ्रमामध्ये रमणारेच लोक असतात. त्यामुळे त्यांच्या मनात ज्या अनेक प्रकारच्या कल्पना असतात त्यासुद्धा भ्रमरूपच असतात. आता त्यासाठी काय योजना करायची, कशी पब्लिसिटी मिळवायची या विचारात ते मग्न असतात. त्यामुळे ही माणसं मोहरूपी जाळ्यामध्ये फसलेली असतात. जाळ्यात जसा मासा अडकून राहतो ना, तसे हे विषय उपभोगामध्ये आसक्त झालेले विषयातच अडकून राहतात आणि शेवटी महाअपवित्र अशा नरकात जाऊन पडतात. कारण दुराचार, दुर्वर्तन, दुष्कृती अशा पद्धतीने त्यांनी सगळं वर्तन आयुष्यभर केलेली असल्यामुळे त्यांची दुर्दशाच होते. खरं म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. ते योग्य रीतीने, योग्य पद्धतीने, योग्य शास्त्राधाराने जर आपण मिळवत गेलो तर आपण धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पद्धतीने मोक्षापर्यंत जाऊ शकतो. पण ही माणसं अर्थ आणि काम
हेच जीवनाचे पुरुषार्थ मानतात. त्यामुळे धर्मालाही सोडून दिलेलं असतं तर मोक्ष कसं मिळणार? धर्माप्रमाणे ते वागतच नाहीत, अधर्मच त्यांच्यामध्ये वाढवलेला असतो. त्यामुळे त्यांना मोक्ष मिळणं कठीण असतं, कारण हे फक्त अर्थ आणि काम ह्याच्यातच रमलेले असतात. असे हे परमात्म्याकडे पाठ फिरवून जे आसुरी संपत्तीचे धनी होतात ते जिवंतपणी सुद्धा व्याधी, रोग, संकट, अशांती, संताप या सगळ्यांनी पीडित असेच असतात. जसं आपण म्हणतो की मोक्षसुद्धा कसा याची देही याची डोळा मिळाला पाहिजे, तसंच यांनासुद्धा केवळ अर्थ आणि काम यांच्यामध्ये गुंतलेले असल्यामुळे याची देही याची डोळा, व्याधी, रोग, संकट, संताप, अशांती या सगळ्यांनी हे लोक पीडित असतात आणि नंतरसुद्धा अशुचौ नरके पतंती, महा अपवित्र अशा नरकामध्ये हे लोक पडतात. आता ह्याच्यामध्ये युधिष्ठिराने सुद्धा एकदा नरक पाहिला होता असं महाभारतामध्ये वर्णन येतं. तेव्हा त्याचं वर्णनसुद्धा असं दाट अंधार, दुर्गंधी, सर्वत्र अग्नीच्या ज्वाळा पसरल्या आहेत, रक्तमासाचा चिखल आहे, कुजलेली प्रेतं आहेत, भोगयातना सगळे लोक भोगत आहेत, त्या कठोर यातना, ते भोगणारे देह, असे सगळं तिथे त्यांचं वर्णन महाभारतामध्ये केलेलं आहे. दैवी गुणांनी युक्त प्रवास करावा म्हणजे हे सगळं टाळता येईल, पण आसुरी संपत्तीच्या माणसांचं तसं नसतं. त्यामुळे या प्रकृतीमधील खरं म्हणजे काहीच शाश्वत नाही आहे. अशाश्वतामध्ये सतत बदल होत असतात. तर ते प्राप्त जर करायचं ठरवलं तर त्यातनं आपल्याला शाश्वत सुख मिळत नाही. पण शाश्वत सुख, समाधान हे फक्त त्या परब्रह्म परमात्म तत्वाला जाणून त्याच्याशी एकरूप होऊनच प्राप्त करता येतं. परमेश्वराच्या चिंतनातूनच माणसाला शांती मिळते, आनंद मिळतो. हे लक्षात ठेवून आणि या नरकयातना चुकवण्यासाठी दैवी संपत्ती आपल्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे असं भगवंत सांगतात. पुढे आसुरी संपत्तीचे लोक नरकात का जातात हे स्पष्ट करताना भगवंत सांगतात, आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम्. आत्मसंभाविता, आपणच आपल्याला श्रेष्ठ मानणारे हे लोक. स्तब्धः, घमेंडखोर अशी लोक. धन मान मदान्विता, धन मान मरात मद यांनी उन्मत्त झालेले, दंभाने परिपूर्ण असणारे, अविधीपूर्वक शास्त्रविधीहीन असणारे, नामयज्ञई, केवळ नावाचाच यज्ञ करून पाखंडीपणे यजन करतात, म्हणून ते नरकलोकात जातात. आता स्वतःच कौतुक करणारी बरीच लोक आपण बघतो, पण काही प्रमाणात करणारं वेगळे, पण स्वतः कौतुक करून आपलं स्तोम वाढवणारे आणि दुसऱ्यांना दुय्यम मानणारे असे जे लोक आहेत ते आपल्यालाच आत्मसंभाविता म्हणजे आपल्याला श्रेष्ठ मानतात. ते मात्र घमेंडखोर आसुरी संपत्तीचे लोक असतात. धन मान मरातब मद यांनी ते उन्मत्त झालेले असतात. त्यामुळे ते जी काही कर्म करतात ती शास्त्रविधी लिखित असतातच असं नाही, किंबहुना ती शास्त्रविधी विहीन अशीच असतात. त्यामुळे ते दिखाव्यापुरती प्रत्येक गोष्ट करत असतात. अगदी यज्ञ करताना सुद्धा पाखंडीपणेच करतात. यज्ञ करताना सुद्धा ते म्हणतात आधी फोटो बिटो काढा, उद्याच्या पेपरला आधी ते टाका, म्हणजे आधी इथे यज्ञ चालला आहे तो काय भावनेने करायला पाहिजे. तर तिथे लोकेशना इतकी वाढलेली असते की सगळे फोटो बिटो काढून मग तो यज्ञ समारंभ किती थाटात आम्ही पार पाडला, किती मोठे मोठे लोक बोलवले होते, किती त्यांना दक्षिणा दिली होती,
हे सगळं आपलं नाव आणि आपलं महात्म्य, आपली प्रसिद्धी वाढवण्यासाठी यज्ञ करणारे लोक असतात. त्यांच्यामध्ये इदम न मम स्वाहा ही भावना नसते. त्या भावनेने तो यज्ञ केलाच जात नाही, तो दंभाचाराने केलेला जातो. बरं, परमेश्वराप्रती यांचा काही भक्ती काहीच नसते. बरं, यज्ञ विधिवत होतोय का होत नाही, इकडेही यांचं लक्ष नसतं. म्हणजे हे सगळं दिखावा दाखवण्यापुरतं असतं. तो विधिवत यज्ञ होतो की नाही हे समजत नाही. हल्ली आपण बघतो लग्न कार्यसुद्धा एक मोठा समारंभ करून केला जातो. त्यावेळेला तो जेव्हा असा दर्शनी म्हणून दाखवण्यासाठी वगैरे केला जातो, त्यावेळेला सुद्धा त्या लग्न कार्यांमधनं वेळ पाळली जात नाही. फोटोलाच एवढं महत्त्व दिलं जातं की ते यज्ञ करत असताना तिथला तो होम आहुती वगैरे जे लग्न मंडपामध्ये जे चाललेलं असतं किंवा मंगलाष्टकं चाललेली असतात, त्याचा अर्थ काय आहे, पुढे हे सहजीवन आपल्याला करायचं आहे असं ऋषी म्हणण्यापेक्षा आता गुरुजी वगैरे सांगत असतात. त्याचा अर्थ समजावून सांगायला ते तत्पर असतात. पण इकडे कोणाचं ऐकण्याचं लक्षच नसतं. सगळेजणं फोटो काढण्यात, आपलं आपलं प्रदर्शन करण्यात, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो देण्यातच रमलेले असतात. हे सुद्धा विधिवत लग्न नसतं. असो, हा आत्ताचा भाग झाला. पण आसुरी संपत्तीच्या बाबतीमध्ये भगवंताच्या काळामध्ये जेव्हा यज्ञ होत असत, तेव्हा अशी लोक केवळ दाखवण्यापुरते यज्ञ करत असतात. ज्ञानी जर यज्ञ करेल, भक्त जर यज्ञ करेल, तर त्यात भाव असतो, भगवत प्राप्तीचा सगळा सोहळा असतो. इदम न मम ही भावना असते. इथे मोठेपणासाठी काहीही नसतं, नाव लौकिकासाठी नसतं. असतो तो यज्ञ समाजासाठी केलेला असतो, विश्वासाठी केलेला असतो, शांतीसाठी केलेला असतो. पण हे लोक मुळातच भगवत प्रेमही नाही, भगवत भक्तीही नाही, आणि घमेंड असल्यामुळे कोणासमोर वाकण्याची त्यांना सवयही नसते. संत महात्मे भगवंत कोणी समोर आले तर त्यांना वंदन करण्यासाठी हे पटकन वाकत तर नाहीतच, आणि वाकले, नाईलाजानी वाकावं लागलं तरी त्यांच्यातली मगरुरी काही कमी होत नाही. या अध्यायाच्या निमित्ताने खरं म्हणजे भगवंत वारंवार सांगतायत की आत्मप्रौढी सांगणारे, घमेंडखोर, धन मान मद यांनी आसुरी संपत्ती जी असते ती प्राप्त करून घेऊ नका. ही आसुरी संपत्ती नरकात नेणारी आहे. अहंभावाने सतत मी माझं असं तुणतुणं वाजवणारी आहे. त्यामुळे हे गुण आपल्यात नकोत. आणि आपल्यात नसलेले गुण आपल्यात आहेत असं दाखवूनही मोठेपणा आपला सिद्ध करू नका. हेही तितकंच कराय, कारण तोही खोटेपणाच असतो, दंभाचार असतो. त्या खोटेपणात सुद्धा मिरवू नका, असं करू नका. हे सांगण्यासाठी हे विस्तृतपणे आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे सगळं करत असताना अहंभाव हा संसार प्रपंचाची आसक्ती वाढवतो, आणि त्रिगुण जे असतात ते त्याला खतपाणी घालतात. त्याला घमेंड, गर्व असतो, आणि तो मदोन्मत्तही असतो. जसं ढग जे असतात ते खरं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतात आणि म्हणून आपल्याला सूर्य दिसत नाही. म्हणजे ढग आपले डोळे झाकतात, पण ढगामुळे सूर्य झाकला गेलाय असं अहंकाराने आम्ही म्हणत असतो. असाच पद्धतीचा अहंकार, दुसऱ्याला दोष देण्याचा अहंकार, आणि त्यामुळे बुद्धीचं आणि मनाचं पावित्र्य नष्ट होतं. मायेमुळे भ्रमित झालेल्या मनुष्याला सुद्धा सर्व काही मीच करतोय असं वाटतं. पण ज्ञानी माणसाचा अहंभाव मावळलेला असतो. सूर्य जसा ढगापासून अलिप्त असतो तसा ज्ञानीसुद्धा विषयसंगापासून अलिप्त असतो, अहंभावनेपासून सुद्धा अलिप्त असतो. आणि आसुरी माणूस बद्ध असतो. ती बद्धता सोडवण्यासाठी विषयलोलुपता सुद्धा सोडवावी लागते.
म्हणून वर्णन करताना असं एका ठिकाणी वाचण्यात आलं की सज्जनाला जीभ एकच असते, सर्पाला 2 जिभा असतात, रावणाला 10 होत्या. म्हणजे दुर्जनांना असंख्य जिभा असतात आणि तो त्यातनं अहंकार ओकत असतो. कितीही प्रयत्न केले तरी गुणीजनांसारखी वाणी त्याच्या तोंडी कधीही येऊच शकत नाही. अशा तऱ्हेने ही सगळी आसुरी संपत्तीची लोक असतात. आणि ही आसुरी संपत्तीची लोक जी आहेत त्यांना काय फळ मिळतं? मग त्यांच्या या जन्माचं फळ मिळणारच ना. तर ते फळ कोणतं मिळतं ते आपण आता पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं